काय काम आहे आता ते गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं म्हणून आम्ही शांत होतो की तो बोलणार नाही। आता म्हणलं तो नाही बोलणार तर आम्ही नाही बोलणार। 2 दिवस गप बसलं, त्यांनी केलं परत सुरू। मग मी गप बसणार का? नाही बसणार। महाजन साहेबांनी काय करावं, त्याला यारोड्याच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन गोळ्या घालावं, त्याला 2-3 गोळ्या द्यावा खायला, नाही ते पागल होईल। त्याला 2-3 गोळ्या देणं खूप गरजेचं आहे। त्याला गोळ्याची आवश्यकता आहे। आता नसता ते टकोरीवर चालू शकतं थोड्याच दिवसात। ते बधीर झालं, बधीर काहीच नाही। ते लायकीचं सुद्धा नाही राहिलं उत्तर द्यायचे। आता काल भुजबळांची जी भाषा होती ती दारुड्या वगैरे अशा शब्दांचा त्यांनी गंभीर स्वरूपाचा प्रयोग केलेला आहे। काय वाटतं तुम्हाला, एका मंत्रीच्या पदावर बसलेल्या व्यक्तीकडून अशा वक्तव्य केले जाते? नाही, ते अपघातानं झालेलं आहे, असले मंत्री नसतात। गोरगरिबांच्या जातींच्या गोरगरिबांचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करायचा, नेता म्हणून मिरवायचं आणि गोरगरीब ओबीसी बांधवांचा वापर करायचा आणि स्वतःचा राजकीय स्वार्थ साधायचा, असा माणूस आहे तो। त्याच्यामुळं गोरगरीब ओबीसी बांधवांच्या लक्षात आलं की आपल्या जीवावर मराठ्यांचे आणि गोरगरीब ओबीसी बांधवाचे भांडणं लावतोय, आपण भांडणं करायची गरज नाही याच्यासाठी, याच्या राजकीय स्वार्थासाठी असलं आहे ते। त्यामुळं त्याच्यावर काय लक्ष द्यायची गरज नाही आणि त्याला तर चॅलेंज केलं आहे। चॅलेंज करणं एवढं सोपं नाही। मी त्याला चॅलेंज केलं ना, आता पुन्हा करतो। जन्माल्यापासून आत्तापर्यंत मी इथं बसलो तिथपर्यंत माझी नार्को टेस्ट करा, जर थेंब जरी दारूचा निघाला ना, थेंब, तरी मी जिवंत समाधी घेईन। नसतात त्याने घ्यायची, जिवंत समाधी त्याने घ्यायची।